छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। 93 गावं आणि 7 वाड्यांमध्ये टँकरनं आता पाणी पुरवठा होतोय। संभाजीनगर जिल्ह्यातील बहुतांश धरणं आणि बंधारे हे कोरडे पडले। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बहुतांश धरणं आणि बंधारे कोरडे पडल्यामुळे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। यामध्ये 93 गावं आणि 7 वाड्यांसह अनेक ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा केला जातो। त्यामुळे नागरिकांचे आणि स्थानिकांचे मोठे हाल होताना दिसतायत। पाणी बाणी अशी चिन्ह तिथे निर्माण झाली आहे। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सचिन यांच्याकडून। सचिन, संभाजीनगरमध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय, काय अधिक छापते? नक्कीच छत्रपती संभाजीनगर जिल्हा एकंदरीत जर आपण पाहिला तर भीषण पाणी टंचाई जिल्ह्यात जाणवत आहे। त्याचं कारण असं आहे की आता यावर्षी यंदाच्या मोसमात तुरळक पाऊस झालेला आहे। त्यामुळे अनेक जमिनीतली भूजल पातळी कमी झालेली आहे। त्यामुळे अनेक जी लघु आणि मध्यम प्रकल्प होती ती कोरडी ठाक पडलेली आहे। त्याचा परिणाम असा झाला आहे की अनेक गावात पिण्याला देखील पाणी नाहीये। त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि इतर प्रश्न गंभीर बनत चालले। सध्या जर आपण विचार केला तर जिल्ह्यात 93 गावे आणि 7 वाड्यांना 100 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। त्यामध्ये जर आपण छत्रपती संभाजीनगरच्या धुळे-सोलापूर महामार्गाचा जो पट्टा जर आपण पाहिला तर त्या पट्ट्यात वास्तव अधिकच भीषण आहे। कारण की त्या गावामध्ये विहिरींनी देखील तळ गाठलेला आहे। त्यामुळे आता इतर भागातल्या विहिरी अधिग्रहित करून त्यांना त्या पाणी पुरवठा केला जात आहे। त्यामुळे येत्या काळात यापेक्षा अधिक भीषण पाणी टंचाई उद्भवू शकते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात। नक्कीच पाणी टंचाईचा प्रश्न हा भीषण आहे। धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।